जगभरामध्ये अनेक गोष्टींमध्ये चढ उतार होत असतात. अमेरिकेमध्ये सुद्धा अनेक वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती नोकर कपात करावी लागली. अमेरिकेसारख्या जगातल्या श्रीमंत असलेल्या राष्ट्रामध्ये सुद्धा आपला देश बहुभाषिक आहेच, बहुधर्मीय यायचा आहे, पण आपल्या देशाची अखंडता आणि एकात्मता संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मजबूत सिद्धांतावरती उभी आहे. त्यामुळे आपली गौरवशाली वाटचाल पुढे तिथे होणारच आहे. पण अशा वेळेला महाराष्ट्राचं महत्त्व खूप मोठं आहे. हा जो पट्टा आहे हा एका बाजूला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कारखानदारीचा म्हणजे सहकार चळवळीच्या कारखानदारीतला आहे. आज एकेकाळी सोलापूर जिल्हा दुष्काळी म्हणून होता. आज सर्वाधिक महाराष्ट्रातले साखर कारखाने कुठे आहेत तर ते सोलापूर जिल्ह्यात आहेत. एकेकाळी नगरला होते, मग सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आला. आज सर्वाधिक साखर कारखाने कुठे आहेत तर ते सोलापूर जिल्ह्यात आहेत. हा जो काही फरक होतो, या फरकामागे परिश्रम आहे, दूरदृष्टी आहेत. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा शेती आणि शेतीवरच्या पूरक व्यवसाय, मला नक्की माहिती आहे की पुण्यावरनं गुलाबाची निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होते, डाळिंबाची निर्यात होते. आज अनेक वेळेला नागपूरच्या, नाशिकच्या परिसरातील कांद्याच्या निर्यात बंदीमधल्या कालावधीवरती निर्यात चालू राहिली पाहिजे. द्राक्षाची निर्यात होते. जगाच्या प्रगत राष्ट्रांमध्ये आपल्याकडनं जाणाऱ्या या फळबागांची निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात. याही गोष्टीला जर का चालना देण्याच्या दृष्टीतून प्रयत्नपूर्वक काही नियोजन करता आलं तर ते करण्याची सुद्धा राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी असली पाहिजे, जेणेकरून सर्वांनाच आपण रोजगार देऊ शकत नाही. एका कुटुंबातील एखादी व्यक्ती शिकेल, त्यांना रोजगार मिळेल, पण शेती आणि शेतीवरच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत जगाच्या बाजारपेठेमध्ये आम्हाला कसं स्थान उंचावता येईल या दृष्टिकोनातून पुढच्या 5-10 वर्षामध्ये प्रयत्न करणं. ज्या वेळेला 75 वर्ष आपल्या राज्याला होतील त्यावेळेला आज पंजाब, हरियाणा गहू आणि तांदळाच्या उत्पादनामध्ये, निर्यातीमध्ये कदाचित जास्त असेल, पण अशा पद्धतीचं नियोजन, व्हिजन व्हावं की सर्वच अन्नधान्याच्या, कृषी उत्पन्नाच्या निर्यातीमध्ये माझा महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती येण्यासाठी ते व्हिजन पुढे ठेवलं तर बळीराजा शेती आणि शेतीवरच्या पूरक व्यवसाय आणि तरुणाई सुद्धा शिकेल, पण ती आपल्या शेतीकडे वळेल. जितकं त्याला उच्च शिक्षणाच्या माध्यमातून वेतन मिळेल त्याच्यापेक्षा शेतीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा तू जास्ती कमवू शकेल. या दृष्टिकोनातून विजन करण्याची आवश्यकता आहे. ती करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला काम नक्कीच त्या ठिकाणी करता येईल. मराठवाड्याचा प्रदेश हा तसा थोडासा आवर्षण पर्वणग्रस्त 72 तालुके आहेत. त्या 72 तालुक्याकडे सुद्धा याच पद्धतीने लक्ष घेतलं पाहिजे. आता कृष्णेचं पाणी मराठवाड्यामध्ये नेणं, लवादाच्या वाटपानुसार आपल्याला जे पाणी उपलब्ध झालंय ते शेवटी कमी प्रदेश असलेल्या भागामध्ये सुद्धा नेण्याची आवश्यकता आहे. जसं मधल्या कालावधीमध्ये सह्याद्रीचं पाणी सगळं खाली माझ्या कोकणामध्ये जातं. एकट्या वशिष्ठी नदीतून 67 TMC पाणी जातं कोयनेचं वीज उत्पादन केल्यावर. ते पाणी तिथेही थांबवून तिथेही कोकणामध्ये त्याचा वापर करता येईल आणि त्याच्यातलं उरलेलं पाणी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ठेवता येईल. माझ्याकडे बारमाही पाणी वाहते कुंडलिका नदी, तिथे मुळशीचा डॅम आहे. तिथे जे आहे ते पाणी चालू ठेवावंच लागेल, कारण ते पाणी बंद केलं तर मला परवडणार नाही आणि ते मी कधी होऊन देणार नाही. पण तिथे अतिरिक्त जे काही पाणी होते ते आपण इकडे ठेवू शकतो. इथून आपल्याला मराठवाड्याच्या दुष्काळी परिसरामध्ये सुद्धा नेता येऊ शकत आहे. त्याही परिसरामध्ये जर का आपण साकल्याने विचार केला तर तिथे सुद्धा खरीपाचं पीक, तिसरं घेतलं जाणारं पीक, त्याही फळबागांच्या मध्ये उत्पादन करणारा शेतकरी वर्ग मोठा आहे. आज आपण पाहिलं तर पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत एक समृद्ध पट्टा आहे. पण तरी सुद्धा मी दावा करू शकतो की महाराष्ट्राच्या प्रशासन सेवेमध्ये मराठवाड्याची संख्या जास्ती आहे. मराठवाड्यातली मुलं पुण्याला येतात, MPSC होतात, UPSC होतात. आजही महाराष्ट्राच्या प्रशासन सेवेमध्ये अधिकाधिक अधिकारी कुठले आहेत जे माझ्या माहितीप्रमाणे, मी कदाचित चुकत असेल तर मला माहीत नाही, पण महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांची जर का आपण यादी पाहिली तर ती मराठवाड्यातली आहे. एका बाजूला मराठवाडी दुष्काळी मागासलेला म्हणून बनला गेला, पण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये येऊन शिकले आणि ते मोठे झाले. पण त्या क्षेत्राला सुद्धा सर्व क्षेत्रामध्ये न्याय देणं याचं नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यकता खूप मोठी आहे. उत्तर महाराष्ट्र आपला जो आहे तो अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळा, नंदुरबार, धुळे, नंदुरबार आदिवासी क्षेत्र मोठं आहे. पण हे 3 जिल्हे तसं कृषी क्षेत्रातले फार पुढारलेले जिल्हे आहेत. नगर जिल्हा सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये खूप पुढे अग्रेसर आहे. जळगाव तर केळीच्या बागायतीमुळे प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये तर सगळं जगातलं कृषी क्षेत्रातलं सगळं उत्पादन कुठं आहे तर ते नाशकात आहे. आणि नाशिक या सगळ्या दृष्टिकोनातून कष्टकऱ्यांचं पण आहे, पण तितक्या
कल्पकतेने दूरदृष्टीचा विचार करण्यासाठी सुद्धा आहे. त्या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने विचार करत गेला. कारण हे सगळे प्रादेशिक विभाग, ती प्रादेशिक अस्मिता प्रत्येकाची असली तरी महाराष्ट्राचा अभिमान हा एकमेव सर्वांच्या मनामध्ये आहे. पण त्या त्या परिसरामध्ये असलेलं भौगोलिक स्थिती, हवामान आणि मग तिथे असलेलं मातीचं परीक्षण करत शेती आणि शेतीवरच्या पूरक व्यवसायासाठी जर काय वेगळं नियोजन करता आलं तर त्याचा सुद्धा फायदा नक्कीच होऊ शकतो. पुढच्या 25 वर्षाच्या नियोजनात आम्ही असणारच आहोत, काळजी करू नका. चंद्रकांत जरी काय बोलले तरी विधानसभेनंतर काही आता पहिले सर्व येऊन 7-12 जागा का आणखी काय असतील त्याच्यावरती मात करत आम्ही डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये 26 नोव्हेंबरच्या आत पुन्हा सत्तेवरती येऊ. त्याच्यात माझ्या मनामध्ये शंका काय कारण नाही. पण त्या 5 वर्षामधला तो कार्यक्रम आहे. आता विदर्भ सुद्धा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भाच्या भागामध्ये पाऊसही भरपूर पडतो, पश्चिम विदर्भामध्ये कमी आहे. पण त्या त्या प्रादेशिक विभागातले सुद्धा गुणवैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. बुलढाणा, अकोला या सगळ्या परिसरामध्ये आपण गेलो तर तिथली आहेत. पलीकडे भंडारा, गोंदियापासून नागपूर, वर्ध्यापासून आपण गेलो तर तिथली वैशिष्ट्य वेगळी, तिथली पीक पद्धती वेगळी आहे. त्या सगळ्या पीक पद्धतीचा विचार करत तिथे नियोजन करणं. आज नागपूरच्या परिसरामध्ये जे काही कारखानदारी येते, गडकरी साहेबांसारखं एक दर्शन नेतृत्व आहे, ते सुद्धा आज संबंध पायाभूत सुविधा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्माण करतायत. अशा वेळेला त्या ठिकाणची कारखानदारी आज आपण बघतो की गोल्डन ट्रायंगल म्हणून मुंबई, पुणे आणि नाशिक असा गोल्डन ट्रायंगल इंडस्ट्रियल भाषेमध्ये म्हटला जातो. आज हळूहळू कारखानदारी का होईना पण नागपूरच्या पलीकडे परिसरात जायला लागली. छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये सुद्धा कारखानदारीचा विकास होतो आहे. स्कोडाची कारखानदारी सुद्धा उत्पादन त्या सगळ्या परिसरामध्ये गेलं. याचा अर्थ असा की आता एकेकाळी मागासलेले भाग म्हणलेल्या भागामध्ये सुद्धा उद्योजक, मोठे उद्योजक सुद्धा आता उद्योग करण्यासाठी जात आहेत. उद्योग प्रवण आला तर कामगार होतील, कारखाना टिकला तर कामगारांचं हित राहील. पण कोणी उद्योगपती कामगारांच्या वरती सुद्धा अन्याय करणार नाही याची जबाबदारी घ्यावी लागते. हे शेवटी टू अँड फ्रो आहे, काय वन वे ट्रॅफिक नाही. त्याच्यामुळे दोन्ही बाजूने या गोष्टीवरती विचार करत त्याच्यातलं सामंजस्य निर्माण करण्यासाठी मानसिकतेमधला भर ठेवण्याची सुद्धा आवश्यकता आहे. परकीय गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणणं, परकीय गुंतवणुकीला अनुकूल वातावरण तयार करणं. अनेक वेळेला असं वाटतं की बाबा वाढवणचं बंदर करावं की न करावं. मच्छीमारांना वाटू शकतं की होता कामा नये, कारण माझ्याकडे दिघी पोर्ट आहे, तिथले माझे परंपरागत दिघीला आहेत, पलीकडे आगरतंड्याला आहेत, त्याच्या बाजूला तुरमाडे म्हणून गाव आहे तिथे आहेत, गुडगाव मच्छीमार आहेत. स्वाभाविकपणाने ज्यावेळेला मोठ्या बार्जेस येतील त्याला त्यांचा मच्छीमाराचा व्यवसाय जाईल. त्यांना कॉम्पेन्सेट करून त्यांना त्याच पोर्टमध्ये आपण सामावून घेतलं तर आपोआपच मार्ग निघू शकतो. आज वाढवणच्या एका बंदराने काही लाख रोजगाराची निर्मिती होऊ शकते. ही थेट होते आणि कळत न कळत म्हणजे इनडायरेक्टची सुद्धा रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावरती असते. जसं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ते आहे रायगडमध्ये, पण ते मुंबई नावशिवाय जगभरामध्ये मुंबईत प्रसिद्ध आहे. त्याला जर का आम्ही म्हटलं असतं की रायगड, तर ते जगातले पर्यटक तिथं आले असते की नाही माहिती नाही. रायगडच आहे. मुंबई ही इतकंच रायगडचं महत्त्व शिवाजी महाराजांच्यामुळे मोठं आहे. पण शेवटी त्याला नाव नवी मुंबई द्यावं लागलं एवढ्यासाठीच, कारण जगभरातलं आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईचं ते तिथे होणार आहे. त्याच्या अनुषंगाने भोवतालचा परिसर आपोआपच वाढत गेला. असं डायनामिझम हे असं असतं की एका प्रत्येक गोष्टीवरती अनेक गोष्टी होत असतात. आता तामाणी घाटचा रस्ता आता चांगला झाला. स्वाभाविकच मुळशीपासून ते माझ्या गावापर्यंत जमिनीचे स्तर वाढत गेले, वेगवेगळे रिसॉर्ट येत गेले, वेगवेगळे हेल्थ रिसॉर्ट येत गेले. आपोआपच शेवटी याही गोष्टी आवश्यक असतात. अलीकडे आपण हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पोषक वातावरण कसं तयार करणं याच्यावरती सारं काय अवलंबून राहतं. हिमालयामध्ये जाऊन तब्येत दुरुस्ती होऊ शकते, पण सह्याद्रीच्या कुशीत हिमालयापेक्षा सुद्धा चांगली दुरुस्त होऊ शकते. असं वातावरण तयार करण्यामध्ये पुढच्या काही वर्षामध्ये नियोजन पद्धतीने पावलं उचलली तर त्याचाही लाभ पुढच्या भवितव्यासाठी नक्की त्या ठिकाणी होऊ शकतो. आव्हानं खूप मोठी आहेत. चव्हाण साहेबांच्या वेळची जन्माला आलेली पिढी, त्यावेळेला मला आठवतं की माझे वडील सभापती होते, गावात 4,000ची वीर दिली का गावाला खूप बरं वाटायचं. आता 4,000 कुठली वस्तू मिळत नाही. 1,500 रुपये दिले तर सोन्याचं चमचा घेऊन जन्माला आल्यानं म्हटलं की 1,500 रुपयाची किंमत काय आहे. ती दूधवाल्याची किंमत दूधवाल्याला कळते आणि ज्याला दूध घालते त्याला कळते.
बोलणाऱ्याला ती कळत नसते, तो भाग वेगळा. मी राजकीय बोलत नाही, मी विजनवरतीच बोलतोय. आणि ते विजनमध्ये काही गोष्टी बोलल्या पाहिजेत, कारण विजन असणारे नेते सोबत आहेत. प्रत्येकाचा एक काळ असतो. आता हा काळ पुढच्या 25 वर्षाचा आहे, त्यामुळे कालानुरूपच्या मानसिकतेमधला जो बदल नवीन पिढीच्या मनातला आहे तो महत्त्वाचा आहे. त्यावेळचा काळ चव्हाण साहेबांचा, नाईक साहेबांचा, वसंतदादांचा, इतर ज्या नेतृत्वाने काम केलं, शंकरराव चव्हाण साहेबांचा, पवार साहेबांनी तर अनेक पिढीचं नेतृत्व केलं, त्याच्यामुळे तो कालखंड असेल. आणि उद्याचा कालखंड हा अधिक आव्हानात्मक आहे. आणि आज ज्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये नवीन पिढी जन्माला येते, ही पूर्ण तीव्र आकलन शक्तीची, त्यांची वैचारिक प्रगल्भता सुद्धा लहानपणापासून खूप मोठी वाढलेली आहे. त्यामुळे त्यांना नेमकं काय वाटेल, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा नेमकं काय आहे, याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता लागेल. आम्ही म्हणू फक्त आम्ही पायाभूत सुविधाचा विकास करू, रोजगाराची निर्मिती करण्यासाठी पावलं उचलू, त्याच्यामुळे नवीन पिढीला समाधान होईल असं आम्ही मानणार असू तर आम्ही चुका. मग आम्हाला कळलंच नाही त्यांच्या मनातलं मनोगत नेमकं काय. तर त्याचाही योग्य रीतीचा मागोवा घेत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये त्या दृष्टिकोनातूनच प्रयत्नाची पराकाष्ठा करणं हे विजन राहू शकतं. खरं पुढचं 20-25 वर्षाचं नियोजन करत असताना त्यालाही टप्पेटप्पेच आपल्याला करायला लागतं. आज कोणी तरी काय म्हटलं तरी भावेसाहेब एक नक्की आहे, मी अर्थमंत्री राहिलो, आपला महाराष्ट्र असा आहे की ज्या महाराष्ट्राचं GDP किती आहे आणि त्यांनी कर्ज किती घ्यावं याची नीती आयोगाने, म्हणजे त्यावेळेचं नियोजन आयोगाने एक मर्यादा घालून दिली. त्या मर्यादेच्या कितीतरी आत आपलं कर्ज आहे. त्यामुळे आज कोणी कितीतरी टीका केली तर ती टीका चुकीची आहे. प्रगतीपथावरती जायचं असेल तर पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. काही बाबतीमध्ये काही खाजगीकरण सुद्धा झालं पाहिजे. काही वेळेला काही खाजगीकरणाची टीका सुद्धा एकेकाळी खूप झाली, परंतु खाजगीकरणाने सुद्धा अनेक वेळेला अनेक गोष्टी होतात. मग त्याच्यातून कधीतरी टोल संस्कृती आली, ती चूक का बरोबर, किती काळ चालू ठेवावी, हे वादविवादाचे विषय असू शकतील. पण पायाभूत सुविधा करण्यामध्ये ज्या वेळेला सरकारकडे एखाद्या गोष्टीची निधीची कमतरता असेल तर तो निधी उभारण्यासाठीची पावलं उचलावी लागतील. आता जायकासारखी संस्था जी काय 0.2 दराने, म्हणजे जवळपास 0 दराने कर्ज उपलब्ध करून देते, ते घेण्याने काय वावगं नाही. 5-10 वर्षांनी ते कर्ज फेडता येईल. पण त्या निर्माण झालेल्या सुविधेतून जेवढं आपलं उत्पन्न, स्थूल उत्पन्न इतका प्रचंड प्रमाणावरती वाढेल की ते व्याज अगदी नगण्य असेल. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आत्मविश्वासाने पावलं उचलणं आवश्यक ठरू शकतं. सरकार येतात जातात, प्रत्येक पक्षाची धोरणं वेगळी असू शकतात, पण प्रत्येक पक्षाच्या धोरणामध्ये महाराष्ट्राचं हित आत असलंच पाहिजे, या पद्धतीने विचारसरणी करण्याची आवश्यकता आहे. आणि एक काळ जमाना असा होता की महाराष्ट्रामध्ये एक पक्षीय सरकार होतं, काँग्रेस. पण आता आघाडीच्या सरकारशिवाय पर्याय नाही. अजून पुढे 15-20 वर्ष तरी राहील असं मला वाटत नाही. देशात 2च राष्ट्रीय पक्ष आहेत, एक काँग्रेस आणि भाजप. पण प्रत्येक पक्षाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये बहुमत आहे. आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती जी मला जे वाटते की अजून पुढची 15-1 वर्ष कदाचित अशी राहू शकेल. एक पक्ष राजवट येण्यामध्ये कारण प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेनाही आहे, 2 शिवसेना आहेत, 2 राष्ट्रवादी आहेत. आता चंद्रकांतनी मला बरं सांगितलं की मी राष्ट्रवादी अधिकृत आहे, मला काय पुढे म्हणायला लागत नाही कंसात, कारण हा सुप्रीम कोर्टामध्ये जरी विषय पेंडिंग असला तरी अधिकृत ते आहे. गमतीचा भाग सोडा, राजकीय भाग सोडा, पण आम्हाला सर्वांनाच अंतर्मुख करण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. तुम्ही सांगितलं की 1900 मध्ये जो नवमतदार झाला, म्हणजे 2000च्या आसपास जन्माला आला, त्याने 19ला पहिलं मतदान केलं. त्याच्या मनामध्ये आज साशंकता असेल, त्याला असं वाटत असेल मी कोणाला चुकीचं मतदान केलं की काय. त्याची सुरुवात 19 पासून झाली, कोणी केली, काय केली. आता हे व्यासपीठ ते नाही, जरूर त्या वेगळ्या व्यासपीठावरती बोलायचं असेल त्याला नक्की त्या ठिकाणी बोलता येईल. पण अस्थिरता असते, काय वेळेला असे फेरबदल होतात, राजकीय फेरबदल होतात. मात्र स्थिरतेच्याकडे वाटचाल होईल, जी होईल ती पुढच्या 5 वर्षाची होईल. मग काय पुढची फेरबदल होण्याची काही कारणं राहणार नाही. मग कुठले असेल, आम्हाला तर वाटत की आम्ही महायुती म्हणून घेऊ, आम्ही पुढची 5 वर्ष वाटचाल करू. त्यांना वाटत असेल की ते येतील, ते म्हणतील आम्ही वाटचाल करू. पण जे असेल ते स्थिर असेल, ते स्थिर राहणं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं आहे. त्याच्यातून स्थिरतेची वाटचाल करत असताना जे नियोजनबद्ध विचार, व्हिजन ठेवून आपण जे काही करू शकतो त्याची वाटचाल करणं त्या सरकारला सोपं राहू शकतं. सरकारे बदललं गेली की मग त्याच्यामध्ये फरक होत राहतो.
स्वाभाविकपणाने प्रत्येकाचा अजेंडा वेगळा राहतो. एक अजेंडा काय म्हटलं पाहिजे की महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्राला अधिक विकसितच्या पुढे नेणं, प्रगतीपथावरती नेणं आणि महाराष्ट्राची सामाजिक क्षमता जी आहे, जी आज ओळखली जाते शिवशाहू फुले आंबेडकरांची, ती टिकवणं. अलीकडच्या कालावधीमध्ये ती पण डळमळीत करण्याचा काही वेळेला प्रयत्न जाणीवपूर्वक होतो. तो कदाचित सत्तेच्या राजकारणामुळे असू शकेल, अन्य काही कारणामुळे असू शकेल. त्याच्यावरती आज टीका टिप्पणी करणं योग्य राहणार नाही. पण ते सगळं बाजूला सारत उद्याच्या महाराष्ट्राची उभारणी करण्याचं काम हे आपल्याला सर्वांना सामुदायिकता करावं लागेल. मला असं वाटतं मी ढोबळ मानाने पूर्व इतिहासही सांगितला, त्याला धरून आम्हाला पुढे काय करता येईल तेही सांगितलं. पण हे करत असताना नव्या पिढीला जे मानवेल, जे भावेल ते सरकारला करावं लागेल. कारण नवी पिढी ही शेवटी आज 19 ते 35 वयोगटातल्या मतदारांची संख्या ही जास्ती आहे. आपण किती जरी म्हटलं तरी त्यामुळे 40च्या वरचा वयोगटातला मतदार आता ठरवू शकत नाही की कोण येणार. तो ठरवणारा आहे हाच. त्याला जे वाटतं किंवा जो आता मतदार झाला असेल, उद्या एकूण तिथला जो होणारा मतदार आहे त्यांना जे वाटतं, त्यांच्या कल्पनेतला महाराष्ट्र काय असू शकेल, हा वेगवेगळ्या राहू शकतील, ते काय एकमत होईल असं नाही. पण त्या पिढीला पोषक व्हायचं वातावरण तयार करणं, तेच विजन पुढच्या कालावधीमध्ये असलं पाहिजे. ते सर्वदूर असलं पाहिजे, ते सर्व क्षेत्रात असलं पाहिजे. त्याच्यात महाराष्ट्राचं स्वाभिमानी जतन केला पाहिजे आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेण्यासाठी सुद्धा विचार त्याच्यामध्ये असले पाहिजेत. या दृष्टिकोनातून भवितव्य किंवा विजन ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम त्या ठिकाणी राहू शकेल. आम्हाला संधी मिळालीच तर आमच्या विजनमधला तो भाग नक्कीच त्या ठिकाणी राहील. कारण आज जे सुरू केलेलं काम आहे, या व्यक्तिगत लाभार्थीच्या योजना आहेत त्या आहेतच, त्या काय सवंग लोकप्रियतेसाठी केलेल्या नाहीत, तर महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्यासाठी केलेल्या त्या योजना आहेत. पण त्याचबरोबर ती इतर ज्या सार्वजनिक बाबी आहेत, प्रत्येक क्षेत्रातल्या आरोग्य क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, या सर्वांना आम्हाला जर काय पुढे न्यायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं आहे. आपण मला बोलवलं, एक व्हिजन पूर्णच मी मांडलं असं मी म्हणत नाही, त्याला पूर्वपीठिका सांगण्याचा प्रयत्न केला. पुढच्या व्हिजनच्या मध्ये मी हेच सांगतो की नव्या पिढीला पोषक त्यांना मनामध्ये भावेल किंवा त्यांच्या प्रगतीसाठी जे असेल ती करण्याची पावलं उचलणं, त्याच्यात सर्वच बाबीचा अंतर्भाव होतो. ती करण्याची पावलं कुठल्याही सरकारला त्या ठिकाणी उचलावी लागतील. आणि ती करत असतानाच भाऊ असं तो सुंदर महाराष्ट्र की महान हे विचारधारा घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल. आणि म्हणूनच साने गुरुजींनी म्हटलं होतं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आज त्या धर्माच्या नावाने वेगवेगळे विचार येतात, तोच महत्त्वाचा आपल्यासाठी मार्ग ठरू शकतो. त्याहीपेक्षा वेगळ्या विचारधारेतून आपण जर काही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राचं पुढचं भवितव्य कोणी रोखू शकणार नाही. त्या पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी करावा. त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये आलो, आमची जबाबदारी संपत नाही. आणि मला विश्वास आहे की आज माझ्या पक्षाचे प्रमुख असलेले अजित पवार दूरदृष्टी असलेले कणखर एक नेते आहेत. त्यांच्याकडे विजन आहेच, पण परिश्रमपूर्वक प्रशासनाची त्यांची विलक्षण हातोटी गेल्या अनेक वर्षामध्ये मी जी कुठे पाहिली नाही ती त्यांच्यामध्ये, मी त्यांच्याकडनं का आता मला काय घ्यायचं आहे म्हणून मी इथे बोलत नाही, तर ओघाओघाने जे आहे ते सत्य आहे तेच त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मग इतरही नेते मंडळी आहेत, सहकारी पक्षाचे आहेत, आम्ही आमच्या पद्धतीने ते नियोजन करण्याचा प्रयत्न करू. इतरांनाही काही वेळेला काही प्रसंग असे असतात की विरोधकांनाही विश्वासात घेऊन काही वेळेला काम करावं लागत असतं. अलीकडे ती दरी वाढली, ती दरी कमी झाली पाहिजे. सत्तारूढ आणि विरोधक हे सभागृहातल्या परस्परांच्या धोरणाच्या बद्दल टीका करण्यासाठी जरूर असावेत. व्यक्तिगत जर काही ते एकमेकाशी दूर गेले तर ते महाराष्ट्रासाठी सुद्धा योग्य ठरणार नाही. ती जी विलक्षण पद्धतीचं एक विरोधक आणि सत्तारूढ पक्षामधलं जवळीक चव्हाण साहेबांनी निर्माण केली होती, अनेक नेत्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये जपली, ती पुढे सुद्धा जर का आपण जतन करण्याचा प्रयत्न केला तर अतिशय समृद्ध महाराष्ट्र निश्चितपणाने आपल्याला घडवता येईल. माझी आपल्याला विनंती राहील, आणि आपण सगळेजण शोधपत्रकारीतील आहात आणि अभ्यासू सुद्धा आहात, आपणही काही बाबतीमधल्या सूचना असतील, कारण आता मलाही माझा जाहीरनामा करावा लागेल पक्षाचा, त्याच्यामध्ये आपल्या काही सूचना असतील थेटही करू शकता, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही मुभा आहेत. प्रत्यक्ष केल्याने मला चांगलंच आहे, काही वेळेला प्रत्यक्ष करण्याने तुम्हाला अडचण असेल तर अप्रत्यक्ष करा मैत्रीच्या नात्याने, की जे करून आम्ही आमच्या याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव करू शकू.
पण जे जाहीरनाम्यामध्ये देऊ ते लोकांच्यासाठी करण्याचं काम तितक्याच विश्वासार्हतेच्या नातेतून आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करू, एवढंच आज या ठिकाणी यानंतर सांगतो. मी मगाशी म्हटलं ते वरुणराज भिडे त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम असतो, तो इथेच आला होता. त्यावेळेला मी एकदा आलो होतो. नंतर एक पत्रकारांचा सन्मानाचा कार्यक्रम झाला, त्याला निखिलजी वागे होते, त्याला इथे आलो. आणि आज तिसऱ्यांदा तुम्ही मला बोलवलं. असंच नेहमी बोलवत राहाल राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.